Hello, good evening, students. Yes, मी स्क्रीन शेअर करतो. येस, चलो. आता टॉपिक सुरू करूयात आपण. थोडा टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे थोडा वेळ लागला, 5-1 मिनिट. पण ठीक आहे, आलो आहे आपण. लेक्चर आपलं होणार आहे. ओके. बाळांनो, सध्या आपण जो भाग पाहत आहे तो आहे वर्गीकरण. आणि वर्गीकरण हा आधी सांगितल्याप्रमाणे 10% म्हणजेच 10 गुणांचा विषय आहे आणि 10 गुण म्हणजेच 5 क्वेश्चन्स याच्यावरती येणार आहेत. या 5 प्रश्नांपैकी एक प्रश्न शब्दसंग्रहावर येईल, एक प्रश्न संख्यांवर येईल, एक प्रश्न आकृत्यांवर येईल, एक प्रश्न वर्णमालेवर येईल आणि एक प्रश्न या चौघांपैकी कशावरही येईल. आणि आपण आज जे पाहणार आहे म्हणजे आपला शब्दसंग्रह आहे तो पाहून झालेला आहे. आज पाहणार आहे आपण आकृत्या. म्हणजे 1 किंवा 2 प्रश्न आजच्या विभागावर अर्थातच 2 किंवा 4 गुणांची आज आपण तयारी करतोय. ठीक आहे. तर आपण वळूयात आजच्या भागाकडे. लक्षात घ्या, एखादी आकृती दिलेली असते, म्हणजे 4 आकृत्या दिलेल्या असतात आणि एक सूचना असते, की गटात न बसणारी आकृती ओळखा. त्या आकृत्यांमध्ये साम्य काय आहे ते शोधायचं असेल, त्याच्यातून आपल्याला त्यातला विरोधाभास जो आहे तिथपर्यंत पोहोचायचं असतं. जनरली आपली जी स्क्रीन आहे ती ब्लॅक कलरची असते आणि त्यावर मी वेगवेगळ्या खडूंचा वापर करतो. अपोजिट कलरचा, म्हणजे ते दिसायला छान दिसतं. पण झालं असं, की यावेळी आकृत्या ज्या आहेत त्यांचे फोटो काढले गेले आणि त्या नेमक्या ब्लॅक कलरच्या आहेत. त्यामुळे मी येलो कलर वापरतोय. चलो, आपण इथे येऊयात पोलकडे. येस. स्क्रीन मी इथे अलीकडे घेतो. 11 जण आहेत. व्हेरी गुड. पोल स्टार्ट करतो मी पहिल्या प्रश्नासाठी. प्रत्येक जण तयार? क्वेश्चन 1. वन टू 3 4. 1 मिनिट. स्टार्ट पोल या आकृत्या. हो, मी मध्ये आलोय. मग मला अरे चलो, अर्धा मिनिट बाकी आहे. अच्छा, अरे सगळ्यांचं एकच उत्तर येत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 9 जणांनी उत्तर दिलंय, 10 जणांनी उत्तर दिलं, 11च्या 11 जणांनी उत्तर दिलेलं आहे. शाबाश, व्हेरी गुड. 13 अटेम्प्ट, 13. व्हेरी गुड. किती जण आलेत आज? काल 12 होते, आज 13 जण झाले दिसत आहेत. ओके, सगळ्यांचं उत्तर एकच आहे, आकृती क्रमांक 4. अर्थात हे तुमचं उत्तर का आलेलं आहे ते आपण पाहूयात. म्हणजे विचार कसा करायचा असतो तिकडे आपण वळूयात. हा पी आहे आणि पी ची ही जी वरची बाजू आहे त्याच्या उलट दिशेला इथे तुम्हाला आडवी रेषा दिसेल. अशी उलट दिशेला ही आडवी रेषा म्हणजे तिरका किंवा आपल्याला काटकोन म्हणूयात. हा काटकोन दिसेल, हा काटकोन त्रिकोण दिसेल, हा काटकोन त्रिकोण दिसेल उलट दिशेला. हा उलट दिशेला काटकोन त्रिकोण दिसेल. पण इथे मात्र तो उलट दिशेला नाहीये, तो वर्तुळाकार बाजूच्या दिशेला आहे. आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे सर्वांचं बरोबर आहे. शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आज बघूयात, आज पहिल्याच प्रश्नाला
13 उत्तर, म्हणजे आतापर्यंत आलेले विद्यार्थी सगळ्यात जास्त आहेत 13. 13 जणांनी उत्तर दिलं आणि 13च्या 13 जणांचं ते बरोबर आहे. जबरदस्त, मस्त. चलो पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 2 मी समोर आणतोय. क्रिएट न्यू पोल. One, two, three, four. 1 minute. Start. Oh. डायग्राम. हा 2-4 सेकंद इकडे इकडे जातात. हा, इथे मात्र वेगवेगळी उत्तरं सुरू झाली बरं का आता. ओके. एका व्यक्तीला उत्तर देता आलेलं नाही. शेवटपर्यंत विचार पुढे पर्यंत गेला नाही. ठीक आहे. आणि बाकीच्यांनी उत्तर दिलेलं आहे. आपण पाहूयात नेमका इथे विचार काय आहे. एक मिनिट. येस. आता पहा, या आकृतीमध्ये काय विचार आहे तो पहा. हा एक षटकोन आहे. 1 2 3 4 5 6 बरोबर षटकोन आहे. त्याच्यामध्ये फुली आहे आणि सगळीकडे तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय की जे रिकामं आहे आणि 2 त्रिकोण दिसतायत जे एकमेकांना जोडले गेलेले आहेत. त्यातला एक भरीव आहे आणि एक रिकामा आहे. ठीक आहे. आता हा जो एक मिनिट, ते 6 जणांचं चॅट आहे नेमकं काय ते पाहूयात आपण. पीच्या वरची लाईन सर, पीच्या वरची. ओके ओके ठीक आहे. ऑप्शन 2 ओके ठीक आहे ठीक. अच्छा. कड बाळा तुला हे दिसलं नाही का? तुला पोल दिसला नाही का? म्हणजे वन अनअटेम्प्टेड जो होता, म्हणजे ज्याला अटेम्प्ट करता आला नाही तो तू आहेस का? ठीक आहे. बघा. हा जो त्रिकोण आहे समजा, ओके हा ठीक आहे ठीक, काही हरकत नाही काही हरकत नाही. हा जो षटकोन आहे हा समजा आपण असा फिरवला, बघा याला आपण असा फिरवला, असा फिरवला, असा फिरवला, लाईक आवर वॉच, घड्याळासारखं, घड्याळाच्या दिशेने. ठीक आहे. ते पुस्तकामध्ये काही शब्द पहा, घटीवत, प्रतिघटीवत नाही, ते तिकडं नको. आपण घड्याळ ठीक आहे, शब्द पण सोपे वापरूयात. आपल्याला काय पाठ करतो हे महत्वाचं नाहीये. घटीवत म्हणजे काय, प्रतिघटीवत म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, एवढ्या गोष्टीकडे जायचंच नाही. आपण साध्या सिंपल, आपल्याला काय हवंय, आपल्याला 2 मार्क हवेत. त्या 2 मार्कांसाठी कमीत कमी वेळेत सोप्यात सोपं काय करता येईल हे आपण पाहणार. ठीक आहे. ज्यावेळी हा षटकोन फिरला, त्यावेळी ही जी बाजू आहे ही ही जर अशी खाली येणार, बरोबर आहे. हा जो भाग आहे हा समजा इथे आला, तर इथे हा कसा असेल, असा असायला हवा. आणि हा जो भरीव भाग आहे तो इथे असायला हवा, बरोबर आहे. पण इथे तो दिसत नाहीये. इथं काय दिसतंय, इथे उलट दिसतोय. मग कदाचित पुढच्या आकृत्यांमध्ये परत तो उलट झाला असेल. लेट्स चेक. हा जर का भाग इथे उलट झालेला आहे, तर हा इथे आल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा हे 2 त्रिकोण इथे येतील, तेव्हा हा कोरडा भाग या बाजूला म्हणजे रिकामा भाग आणि भरीव भाग जो आहे तो खालच्या बाजूला असेल.
पण जर इथे उलट केलं तर इथे पुन्हा उलट करायचा म्हटल्यावर तो इथे येईल, इथे. ठीक आहे, पण तो इथे जुळत नाही. म्हणजे बघा, आणि इथून पुढे जेव्हा हा भाग पुढे जातो तेव्हा पुन्हा त्याला उलट करायचं झाला तर हा जो भाग वर आलेला आहे भरीव भाग, तो उलट जाऊन इथे यायला हवा. इथं तो तसा येत नाही, हा उलट दिशेला येतोय. म्हणजेच घड्याळाच्या दिशेने वळत असताना हा जो भाग आहे हा भाग खाली असायला हवा इथे, पण इथे तो खाली नाही. इथून तो वर असायला हवा, इथे तो वर आहे. इथून तो वर असायला हवा, इथेही तो वर आहे. आणि त्यामुळे घड्याळाच्या दिशेने जाताना आधी भरीव भाग दिसतो 3 आकृत्यांमध्ये, दुसऱ्या आकृतीत मात्र तो उलट दिसत आहे. त्यामुळे तुमचं उत्तर आहे गटात न बसणारी आकृती, आकृती क्रमांक 2. क्लिअर? कट. चलो, यस, बरोबर बरोबर बरोबर. चला देऊ पुढचा पोल. आधी प्रश्न दाखवतो थोडासा आणि मग पोलकडे जातो. ही आहे आपली तिसरी आकृती आणि इथे आहे आपला पोल. क्रिएट पोल. क्वेश्चन नंबर 3. 1 2 3 4. 1 मिनट और आपका समय शुरू होता है 1 करोड़ के सवाल का. अब ये 4 ऑप्शंस है आपके पास. देखते हैं आज आप क्या जीतते हैं. यस. अकरा जणांनी उत्तर दिलेलं आहे. बारा जणांनी उत्तर दिलेलं आहे. 13 जणांनी उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. अँड टाइम अप. 1 मिनिट. 7 8 9 12 आणि 13 अनअटेम्प्ट 14 जण आहेत का? शाबाश. छान छान छान. गुड गुड. उशिरा घेतल्याचा फायदा आहे. सगळ्यांना यायला जमतंय. ठीक आहे. आणि कंटाळा येण्याचा विषयच नाही. योगेश पाटील सर शिकवतायत. भले रात्रीचे 9 वाजता घ्या, 9 ते 10 घ्या. योगेश पाटील सर शिकवणं म्हटलं कंटाळा येणार. चलो, या प्रश्नाचं जे उत्तर इथे देण्यात आलेलं आहे त्यातील हे जे 5 जणांनी उत्तर दिलेलं आहे हे उत्तर चुकलेलं आहे. हे जे एकाने उत्तर दिले एकानेच तेही चुकलेलं आहे. आणि 7 जणांनी जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे. कसं काय? बघा, या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, हा जो झेंडा आहे, झेंडा गदर, हा झेंडा. ठीक आहे, हा जो झेंडा आहे याची जी फ्रंट साइड आहे त्या बाजूला तुम्हाला स्टार दिसतोय. इथे या झेंड्याच्या बॅक साइडला स्टार दिसतोय. इथे या झेंड्याच्या बॅक साइडला स्टार दिसतोय. इथे या झेंड्याच्या बॅक साइडला स्टार दिसतोय. पण इथे मात्र फ्रंट साइडला दिसतोय. अर्थातच आकृती क्रमांक 1 ही तुमची गटात न बसणारी आकृती आहे. ठीक आहे, छान, व्हेरी गुड. 7 जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. आकृती क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. ये रहे 4 ऑप्शंस आपके और हम चलते अभी पोल की तरफ. पोल कुठे गेला? क्वेश्चन नंबर 4. 1 2 3 4. 1 minute start. Yes. ते काही जण खेळत आहेत. आपण ते खेळच बंद करून टाकायचा का?
दिसायलाच नको, कुणालाच दिसायला नको, काहीच दिसायला नको. पॅक, बंद, असं ठेवूयात. बाळांनो, मी सर आहे तुमचा. हा, सरांच्या समोर अशी मजा केल्यावर सरांना उत्तर माहित असणार ना काय करायचंय ते. यस, 12 जणांनी उत्तर दिलेलं आहे. गट 14च्या 14 जणांनी उत्तर दिलेलं आहे. आता पाहूयात कोणी काय उत्तर दिले ते. हा, असं जरा लपून ठेवलेलं बरं राहील. आकृती क्रमांक 2 हे उत्तर 13 जणांनी दिलेलं आहे. आकृती क्रमांक 2 आणि एकानेच कोणीतरी आकृती क्रमांक 3चं उत्तर दिलेलं आहे. आणि यातला हा जो बहुमताचा आकडा आहे हा बरोबर आहे. एकाचं फक्त चुकलंय. नेमकी गडबड काय झाली ते बघा. नेमकं काय झालेलं आहे ते पाहूया. अरे हा, चलो, एवढे 12 मेसेज आलेत, नेमकं काय? अच्छा, ऑप्शन सांगितले, ठीक, काही हरकत नाही. बघा, प्रत्येक आकृतीमध्ये जे 2 भाग आहेत, म्हणजे एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाच्या आतमध्ये एक आयत आहे, त्या आयताचे 2 भाग केलेत. ठीक आहे, किंवा 2 चौरस शेजारी शेजारी ठेवलेत असं आपण म्हणूया. आणि त्या दोन्हीमध्ये वेगवेगळी आकृती आहे. इथे पण सर्कल आहे, इथे पण सर्कल आहे. इथे पण त्रिकोण आहे, इथे पण त्रिकोण आहे. इथे पण चौरस आहे, इथे पण चौरस आहे. इथे पण त्रिकोण आहे आणि इथे पण त्रिकोण आहे, पण या त्रिकोणांची एकत्र जुळण्याची दिशा वेगवेगळी. हे पहा, एका बाजूला हा त्रिकोण, त्याच्या एकाच बाजूला अख्खेच्या अख्खे दोन्ही त्रिकोण 2 बाजूला उभे राहतात, की जे शंकरपाळी सारखे दिसत आहेत. पण इथे मात्र ते तुमचे जत्रेतले गॉगल असतात ना बघा, तशा प्रकारचे हे 2 त्रिकोण एका शिरोबिंदूला, त्याच्या एका पॉइंट पासून ते जुळताना आपल्याला दिसतात, शिरोबिंदू पासून. त्यामुळे आकृती क्रमांक 2 ही वेगळी आकृती आहे. कट. चला, आता आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. अरे हा, पोल, क्रिएट पोल. क्वेश्चन नंबर 5. 1 2 3 4. 1 मिनिट, पोल स्टार्ट. येस. हा, या आकृतीमध्ये बघा, हे या ठिकाणी इथे आहे बरं का, हे आहे, हे आहे. ते ज्यावेळी मी बॅकग्राऊंड कट करत होतो, तेव्हा काही भाग आहे तो शिल्लक राहिला अशा ठिकाणी, काही ठिकाणी जास्तीचा कट झाला. तो डिफरन्स नका बघू तुम्ही. ओव्हरऑल पूर्ण आकृतीकडे पहा. येस, 12 जणांनी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, पण पाहूयात किती जणांचं उत्तर बरोबर आहे. 8 जणांनी 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. 2 जणांनी 3 नंबरचा आणि 2 जणांनी 4 नंबरचा.
हा 3 आणि 4चा जो ऑप्शन दिलाय ना, तो का दिलाय जरा मला कारण सांगा बरं? तुम्हाला काय दिसलं? काय वेगळं दिसलं तुम्हाला? 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन जो देण्यात आला, तो का देण्यात आला? नाही, ऑप्शन 2 हे बरोबर आहे हे 100%. 3 आणि 4 मध्ये वेगळं काय दिसलं ते सांगा? ज्यांनी उत्तर दिले, 4 जणांनी जे उत्तर दिलंय त्यामध्ये. ते झालं बाळांनो. ऑप्शन 2 बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे उत्तर. यामध्ये शंका नाहीये. ज्यांनी 3रा आणि 4था दिले त्यांना काहीतरी दिसलं असेल ना वेगळं. कदाचित हा कदाचित ही बाजू हे पाहिलं का? किंवा आकृती 4 मध्ये अशी एक आडवी रेष आहे. ज्यावेळी याचे कसं केलंय मी फोटो काढले आणि त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केले. रिमूव्ह बीजी नावाचं एक Googleमध्ये अच्छा ती लाईन. ओके, ओके. हां, हां. बरं, बरं, बरं. ठीक आहे म्हणजे इथे तुमचा दोष नाहीये ॲक्चुअली. मी फोटो काढले आणि त्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड केलं आणि त्यामध्ये सगळं परफेक्टली 100% आलं नाही. हे काय म्हणून तर काही ठिकाणी मी पण भरली ना जागा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पण ऑप्शन 2 मी हे म्हटलं बघा, की छोट्या-छोट्या गोष्टी बघू नका. डायरेक्टली आकृतीकडे पहा. असं मी सांगितलं. इथे बघा, हा समजा फॅन असेल. बघा ना, सेम टू सेम फॅन आहे हा. हा फॅन दिसतोय? इकडून असा फिरणारा. ही बाजू सरळ दिसते बघा. हे बघा सेम फॅन. हे बघा सेम फॅन. ठीक आहे आणि ही मात्र हा हा उलट्या साइडला फॅन आहे बघा हा. हे पहा. इथे लेफ्ट साइडला दिसतोय तुम्हाला. इथे हा राइट अँगल जो आहे तो राइट साइडला दिसतोय. इथे लेफ्ट, हे राइट. ठीक आहे. काही अडचण याच्यामध्ये? येस, येस. 2 नंबर. बरोबर, बरोबर, बरोबर. चलो. आता आपण पुढे वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. येस, अडचण नाही. क्वेश्चन नंबर 6. पोल. वन, टू, थ्री, फोर. येस. हा या पण आकृतीमध्ये बरं का हे जे मधले मधले जे भाग गेलेत ना हे ऍक्च्युली गेलेले नाहीयेत हा. ते रिमूव्ह बॅकग्राऊंड करत असताना ते थोडंसं फेंट झालेलं आहे. असं लक्षात घ्या. हा असा आडवा आहे इथे. आडवी बाजू आहे ही. ही पण आहे. ही पण आहे. ही पण आहे. अरे 4ही नव्हते म्हटल्यावर काही हरकत नव्हती ठेवायला. ओके. अशा आकृत्यांमध्ये जे डिझाइन आहे ते सगळं सेम आहे हा. मध्ये जे काही तुम्हाला ते पी, बी, डी जे काही दिसत आहे ना ते त्याच्यावरती लक्ष द्या. तिथे तुम्हाला उत्तर सापडणार आहे. क्यू, पी, बी, डी, क्यू. ओके, ठीक आहे. 11 जणांनी उत्तर दिलेलं आहे. तिघांनी उत्तर दिलेलं नाहीये. एक लक्षात घ्या बाळांनो. पी, क्यू, बी आणि डी. हे पहा पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा यांचं एक जबरदस्त असं उदाहरण आहे इंग्रजीमधलं. ठीक आहे. तशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ना हे प्रश्न आपल्याला फसवण्यासाठी 100% विचारले जाऊ शकतात. आता बघा हा पी आहे. विचार काय करायचा आहे? या पीला जर का म्हणजे असा विचार करा एखादा साऊथचा सुपरस्टार आहे. तो रस्त्यावरून चाललेला आहे. तो रस्त्यावरून चालले असताना समोरून एखादा विलन आला. साऊथचा सुपरस्टार काय करतो? असा हात उचलतो. त्याने असा हात उचलला की लगेच असं वादळ फिरतं बघा. त्यानंतर अशी घट्ट मूठ बांधतो.
अशी घट्ट मूठ बांधली की वर असा आकाशात ढगांचा कडकडाट होतो. आणि त्यानंतर जो विलन समोर येईल त्याला डाव्या हाताने एक ठेवून देतो. ते ठेवून दिल्यावर काय होतं, तो जो विलन आहे ना समोरचा, तो जागेवर गर्रकन फिरतो आणि खाली पडतो. बरोबर आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का सांगा? चला चॅट बॉक्स मध्ये सांगा. मी सांगितलं ते बरोबर आहे का? येस. हा पिक्चर म्हटल्यावर सर आम्ही पिक्चर बघितली की आणि एवढे मन लावून पाहिलं म्हटल्यावर 100% सापडणार. सांगता येणार आम्हाला आहे की नाही? बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, हा जो चौथा सुपरस्टार आहे ना, हा जेव्हा गोल फिरून पाडतो ना समोरच्याला, तेव्हा तो या आकृतीमध्ये आपण पाहूयात, याचं डोकं वर आहे, पाय खाली आहेत. त्याला कर्रकन गोल फिरून पाडला, की हा असा होईल. बघा ना, डोकं इकडून खाली येईल, डोकं या साईडला जाईल. झाला का डी? झाला डी? ओके. मग परत डी समोर आला. साऊथचा सुपरस्टारच्या समोर एक विलन कधीच येत नाही. अख्खी फौज येते. बरोबर? आणि इथे बघा, हे 4 जण आहेत. आता हा आला, दुसरा आला. हा दुसरा आला, डी आला त्याच्यासमोर. डी ला पाहिलं, डी ला दिली ठेवून अशी डिशुम आणि ठेवून दिली की तो परत गोल फिरला. तो गोल फिरला, याचं जे डोकं आहे ते वर आलं. हे बघा वर आलं डोकं. आणि पाय जे खाली होते म्हणजे डी डी जो होता तो पाय त्याच्या खाली राहिले. बरोबर आहे? म्हणजे इथं पण 180 डिग्री आणि इथे पण 180 डिग्री असे ते गोल फिरलेले आहेत. आणि थर्ड मध्ये बघूयात, थर्ड मध्ये हा क्यू होता. क्यूला दिली एक कानाखाली ठेवून, तशी ठेवून दिली. हा पण गोल फिरून आपटला आणि क्यूचं डोकं खाली आलं, पाय वरती. झाला सेम बी. क्लिअर? मला चौथा. चौथा आल्याच्या नंतर याला ज्यावेळी असं 1 डिग्री मध्ये फिरवलं जाईल, तेव्हा याचं जे शरीर आहे, बॉडी आहे, पाय आहे, तो असा होईल आणि हे जे डोकं आहे त्याचं, जे सध्या तुम्हाला तुमच्या राईट हँडला दिसतंय, ते लेफ्ट हँडला यायला पाहिजे. म्हणजे बी बी 180 डिग्री फिरल्यावर क्यू झाला पाहिजे. बरोबर आहे? पण तो झाला पी. म्हणून ऑप्शन नंबर 4. चलो, काही अडचण? अरे याचं किती जणांनी बरोबर उत्तर दिलं ते शोधूयात की आपण. क्रिएट पोल. अच्छा, दोघांना जमलं का उत्तर? बरं बरं बरं. बघा ना, आणि एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळी शिकत असतो इंग्रजी नवीन, त्यावेळी याच याच अक्षरांमध्ये आपला घोळ होतो. पी सांगितलं की आपण बी लिहितो, बी सांगितलं की डी लिहितो, डी सांगितलं की क्यू लिहितो. ह्याच्यामुळेच गडबड होते ना आपली. तेव्हा असा हा विषय आहे. चलो, आपण बोलूयात नेक्स्ट आकृतीकडे. याच्यात काही अडचण? इथं आता जे सांगितलं त्यात काही अडचण? ठीक आहे, काही नाही, काही नाही. ओके. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. आणि हा पोल, ब्लँक पोल हा काय प्रकार? एकदा फक्त चेक करूयात आपण. क्रिएट ब्लँक पोल. ओ व्हेरी गुड. त्यांनी ऑलरेडी ते दिलेलं आहे इथे आपल्याला एबीसीडी लिहून. चलो, 1 स्टार्ट ब्लँक क्विज. प्लीज सिलेक्ट द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर कसं सिलेक्ट करून चालेल ना आधी. म्हणजे हा आपल्याला वापरता येणार नाहीये.
हा पण एकदा चेक करूयात. नाही, इथे पण लिहावं लागेल. जाऊ द्या. चलो, क्वेश्चन नंबर किती आपला आता? 7. क्वेश्चन नंबर 7. नाही रे, इथे पण उत्तर द्यावं लागतंय त्यांना ऑलरेडी. ते तुम्हाला आधी दिसल्यावर उपयोग आहे, नाही का? क्वेश्चन 7. 1 2 3 4. 1 मिनिट पोल स्टार्ट. हा तुमचा प्रश्न. अरे हो, झाकायचे नाही काय? यस. हा, थांबा. ह्याची जी ही ब्लॅक साईड जी आहे ना, ती तशी ऍक्च्युली नाहीये. आपण एक घेऊयात बरं का. ते ब्लॅक करून टाकूयात. हे हा पार्ट ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे, तो खोडला गेलेला आहे. निम्म्यापेक्षा जास्त वेळ झाला. 20 सेकंद फक्त राहिलेले आहेत. ओके ओके ओके. हो, एकाने उत्तर दिले नाहीये. एवढा वेळ नव्हता लागायला पाहिजे खरं म्हणजे. एकाने दिलं नाही म्हणजे खरं तर गरजच नव्हती त्याची. येस, ही आहेत तुमची उत्तर. 6331. म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं उत्तर आहे. ठीक आहे. चला, याच्यामधून जे 6 जणांनी दिलेलं आहे ना, ते उत्तर बरोबर आहे. कसं ते पहा. आजचा विषय कसा आहे, आजचा आकृत्यांचा विषय आहे. म्हणजे तुम्ही आणि आकृत्यांचं कसं आहे, आकृत्यांमध्ये खूप स्पष्ट करता नाही येणार शब्दांमध्ये. म्हणजे तुम्हाला ते लिहित बसावं लागेल. त्रिकोणाच्या, गोलाच्या, वर्तुळाच्या डाव्या बाजूला असणारी तिरकी रेष, असं काही ते लिहित बसावं लागेल. म्हणून मी तो वेळ घेत नाही. म्हणून मी चॅटबॉक्सकडे आज वळत नाही. ठीक आहे. त्यामुळे आज डायरेक्टली मीच सांगतोय. बघा, हा एक आकार आहे. हा डी आहे. डी आहे. हा डी जर का तुम्ही सरळ केला तर तो कसा होईल? थांबा, मी खडू बदलतो. असा होईल. आणि ही जी तिरकी रेषा आहे ही इथे येईल. क्लिअर? प्रत्येक आकृतीमध्ये एक आउटर सर्कल आहे. आतमध्ये डी आहे. त्या डीच्या बरोबर इथे या बाजूला गोल आहे, म्हणजे वर्तुळ आहे, सर्कल आहे छोटस. आणि आतमध्ये एक तिरकी रेषा आणि तिला एक उभी अशी आडवी रेषा आहे. हे सगळ्यांमध्ये लागू आहे. त्यामुळे मग त्यांचा क्रम चेक करायचा, कारण की ही गोष्ट याच्यामध्ये कुणामध्येच अडचण नाही, हे सगळ्यांनाच आहे. ज्यावेळी ही गोष्ट सरळ झाली तेव्हा पहा, ही आकृती आणि ही आकृती याच्यात तुम्हाला लगेच फरक जाणवेल. इथे असणारी जी ही स्टिक आहे ही अशा पद्धतीची आहे की जी डावीकडून उजवीकडे येते, आणि या ठिकाणी असणारी स्टिक आहे ही उजवीकडून डावीकडे जाते. मग आता आपण या डी ला अजून फिरवूयात. यालाच आपण असा फिरवला इकडे आणि असा हा डी तयार झाला, तर ही जी स्टिक आहे ही गोल फिरून इथपर्यंत आलेली असेल, म्हणजेच ही अशी असेल. मग सेम टू सेम अशीच आकृती तुम्हाला इथे दिसते. म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे. याच आकृतीला आपण अजून या पद्धतीने तिरकं फिरवूयात. या डी ला असा तिरका फिरवूयात, असा डी तयार करू. हा जो वर्तुळाचा भाग आहे तो तसाच राहील. हे पहा, सेम टू सेम दिसून येत आहे. आणि ही जी वरची बाजू आहे तीच बाजू इथे आली आहे ना, त्यामुळे इथून बरोबर खाली अशी एक उभी रेष येईल आणि काठी जी स्टिक आहे ती अशा पद्धतीची असेल. म्हणजेच 2, 3 आणि 4 हे सर्कल फिरवल्याच्या नंतर ते तसेचे तसेच येत आहेत. पण 1 मध्ये मात्र स्टिकची दिशा बदलते आणि त्यामुळे 1 हे तुमचा आन्सर आहे. हे
6 जण बरोबर आहेत. क्लिअर? गुड गुड. हा होता 7वा प्रश्न. एकदा चॅट काय लिहिलंय ते पाहूयात. हा ठीक आहे ठीक आहे. बघा ना, प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. ऑप्शन नंबर 3 बिकॉज 3 आडवे पाहिजे होते. 3 आडवे पाहिजे होते म्हणजे नेमकं काय? सांगण्याची पद्धत आहे. नाही बाळा, म्हणजे आता हे तू आधीचं उत्तर दिलंस का? नाही, आधीच्यातही नाही. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता आत्ता सांगितलं ते लक्षात आलं का वेदांत? तेवढं सांग फक्त. आत्ता मी जे एक्सप्लेनेशन दिलं ते लक्षात आलं का? हा, येस येस येस, बरोबर आहे. विघ्नेश बरोबर. ऑप्शन 1, कारण एक लाईन वेगळी आहे, जे मी आत्ता सांगितलं. हा, ओके. म्हणजे गडबड कुठे होऊ शकते ते लक्षात घ्या. चलो, वळूयात आता नेक्स्ट डायग्राम कडे. आकृती क्रमांक 8. या आकृत्या हा पोल. क्वेश्चन नंबर 8. 1 2 3 4 स्टार्ट. लावा डोका. स्टार्ट झाल्याच कोणीतरी लगेच एक ऑप्शन देऊन टाकला. ओके. 11 जणांनी उत्तर सोडवलेलं आहे. तिघांनी ते सोडवलेलं नाहीये. बघूयात 11 जणांपैकी किती जण बरोबर आलेत हे आपण चेक करूया. 7 जण बरोबर आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. चौथा ऑप्शन जो आहे तो वेगळा आहे. बाकी या 4 जण आहेत, त्यांचं काय चुकलंय ते आपण पाहूया, चेक करूयात. लेट्स चेक. बघा ना, आपल्याला वेगळेपणा शोधायचा आहे. क्लिअर? इथे बघा, सगळ्याच आकृत्या वेगळ्या आहेत. याचं डोकं खाली, याचं डोकं वरती, याचं डोकं डाव्या बाजूला आहे. बघा ना, केस काळे दिसतायत ना, हेअर्स आर ब्लॅक. आणि हे असं भरीव दिसतंय, भरलेले आहेत. सरांचं टक्कल नाहीये, सरांचे भरलेले आहेत ना. मग हे बघा, याचं हे डोकंच धरा सरांसारखं. हे डोकं खाली, डोकं वर, डोकं लेफ्ट हँडला. मग इथे ते राईट हँडला तरी ऍटलिस्ट पाहिजे होतं. नाही, याचा अर्थ इथेच काहीतरी गडबड आहे. हे दोघं तर समान आलेले आहेत. क्लिअर? बघूयात आपण. हा जो सर्कल आहे, हा सर्कल पुढच्या आकृतीत कुठे जातोय? अपोजिट साईडला जातोय. आणि हा जो ट्रायंगल आहे तो पुढच्या आकृतीत कुठे जातोय? अपोजिट साईडला जातोय. इथला हा जो सर्कल आहे, की जो रिकामा आहे, म्हणजे भरीव नाहीये, मोकळा आहे, तो जातोय चौरसाकडे. हा हा सर्कल आहे तो चौरसाकडे जातोय, आणि चौरस जो आहे तो सर्कलकडे येतो. हे पहा, इथे आलेले आहे. म्हणजे ही आकृती तयार झाली. म्हणजे दोघांनी अशी जागा बदलली की आकृती तयार झाली. ठीक आहे. आता पुढे हा जो सर्कल आहे, हा भरीव जो आहे तो या बाजूला आला, एक घर पुढे सरकला. हे बघा, एक घर पुढे आहे. हा चौरस जो आहे तो एक घर पुढे सरकला. हे पहा, एक घर पुढे आहे. हा त्रिकोण जो आहे तो एक घर पुढे सरकला. हा पहा, इथे आहे. हा जो सर्कल आहे तो एक घर पुढे सरकला. हे पहा, इथे पोचलेला आहे. क्लिअर? आता गंमत बघा, म्हणजे इथल्या जागा बदलल्यानंतर ही आकृती बरोबर येते, इथल्या जागा बदलल्यावर ही आकृती बरोबर येते. खरं तर त्यांची जागा बदलण्याची पद्धतही वेगवेगळी.
पण आकृती येते. इथून पुढे पाहूयात आपण. हा इथेच राहिलेला आहे. हा इथेच आहे. मग हा इथेच आहे. हा जो आहे यानी जागा बदलली का नाही? जर यांनी जागा बदललेली नाही, या भरीव वर्तुळाने जर जागा बदललेली नाही, तर बाकीच्या कोणीच बदलायला नकोय. पण इथे बघा, हा सर्कल कुठे गेलाय? सर्कल खाली गेलेला आहे. हे पहा इथे. हा चौरस जो आहे तो त्रिकोणाच्या बाजूला गेला. आणि त्रिकोण जो आहे तो सर्कलच्या बाजूला गेला. म्हणजे याला रिकामा सोडून दिलाय. असं नको ना. जे असेल ते सगळ्यांच्या सोबत असलं पाहिजे. याला का असं रिकामं सोडून दिलंय? म्हणजे याच्यावर अन्याय झालाय. याचाच अर्थ या 4 आकृत्यांमध्ये म्हणजे इथे फिरण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली, तरी सुद्धा या ठिकाणी असं आलंय की ते तिघच फिरले, चौथा फिरलेलाच नाहीये. हा सगळ्यात मोठा फॉल्ट आहे आणि त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. जे 7 जणांनी दिलंय. व्हेरी गुड. छान. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 9वा प्रश्न. इथे काही अडचण आहे का बरं? विचारा मला एकदा. इथे काही अडचण असेल तर विचारा. हां, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. तुम्ही उत्तर लिहून देताय. ओके, ओके, ओके. ठीक आहे. नो, नो, नो. ओके. चालेल, चालेल. चलो आपण वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 9. 9वा प्रश्न. आणि हा पोल क्वेश्चन नंबर 9. 1, 2, 3, 4. स्टार्ट. अर्धा वेळ संपलेला आहे. सात जणांनी सोडवलेलं आहे. 8, 9 जणांनी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजूनही 5 जण बाकी आहेत. कम ऑन, लास्ट 5 सेकंड्स. 10. ओ, 11 जणांनी सोडवलेलं आहे. तिघांचं सोडवायचं राहिलं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो. हरकत नाही. बघूयात आपण यांच्यापैकी उत्तर कोणाचं बरोबर आहे. ओके. हा, या अशा बघा इथे छान स्टेप तयार झाल्या बघा. पायऱ्या चढण्यासाठीच्या अशा छान तयार झाली. छान डिझाईन तयार झाली 9व्या प्रश्नाकडे जाण्यासाठी. पण 9व्या प्रश्नाच्या या सिम्बॉलकडे, या 9 नंबरकडे जाण्यासाठी किंवा त्याचे मार्क्स मिळवण्यासाठी याच्या पायऱ्या तुम्ही तयार केलेल्या आहेत. त्यातले सगळ्यांचंच उत्तर बरोबर नाहीये ना. त्यातलं जे बरोबर उत्तर आहे ते आहे या तिघांचं. उरले जे 8 जण आहेत ते गडबडलेले आहेत. आता बघा, एक्सप्लेनेशन देतो आम्ही. बघा कसं आहे ते. येस. यांना आपण एक नाव देऊयात. हे बघा, हे काय वर्तुळ आहे, चौरस आहे, त्रिकोण आहे, स्टार आहे. याला काय म्हणायचं? कोरोना. कोरोना माहिती? कोरोना व्हायरस म्हणूयात. ठीक आहे. बघा, हा जो कोरोना व्हायरस आहे, हा एक घर सोडून दुसऱ्या घराकडे जाऊन यांनी उडी मारली. आला इथे. हा जो वर्तुळ आहे, हे जे सर्कल आहे यांनी पण एक घर सोडून उडी मारलेली. आला इथे.
हा जो चौरस आहे ह्यानी पण एक घर सोडून उडी मारलेली. आला इथे. हा जो ट्रायंगल आहे यानी पण एक घर सोडून उडी मारली आहे. आला इथे. आणि हा जो स्टार आहे यानी पण एक घर सोडून उडी मारलेली. एकाला सोडायचा पुढे उडी मारली. हे पहा इथे आला. ठीक आहे. आता पुढे बघा. यानंतर इथून इथे पाहताना आपल्याला हे दिसतंय की हा जो कोरोनाचा जो कोरोना व्हायरस हा इथून एक घर सोडून इथे आला. हे पहा इथे आला. सर्कल जो आहे तो पुढे जायला हवा ना एक घर सोडून तसाच सेम. पण इथे तर तुम्हाला स्टार दिसतोय. गडबडला विषय. लक्षात आलं? म्हणजे हा जो क्रम आहे तो चुकतोय. किंवा म्हणजे उडी मारून जाताना कसं आहे ते आपण पाहिलं किंवा दुसरी गोष्ट बघा. स्टार नंतर त्रिकोण आहे. त्रिकोण नंतर चौकोन. चौकोन नंतर वर्तुळ, वर्तुळ नंतर कोरोना. ठीक आहे. स्टार, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, कोरोना. स्टार, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, कोरोना. अरे हा पण बरोबर त्याच क्रमामध्ये आहे. म्हणजे हे जे उडी मारून जायचं इथून अंदाज काढला तर इथे लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. आणि समजा डायरेक्ट यांचा क्रम लक्षात ठेवला आपण या पाचही गोष्टींचा, तर इथे गडबड होतीये. कारण स्टारच्या नंतर इथे त्रिकोण आहे, तर स्टारच्या बाजूला तुम्हाला त्रिकोण दिसतोय. येस. त्रिकोणच्या बाजूला चौरस आहे. त्रिकोणच्या बाजूला चौरस आहे. चौरसच्या बाजूला वर्तुळ आहे. वर्तुळच्या बाजूला कोरोना आहे. अरे पण हे सगळे फिरण्याची दिशा कुठली आहे? हे सगळेजण अँटी क्लॉकवाईज फिरतायत. बरोबर आहे. आणि हा ठीक आहे. तर इथे ही गडबड झालेली ही आपल्याला दिसून येतं. कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. येस, काही अडचण याच्यामध्ये? काही असेल तर सांगा चॅट बॉक्सला. नो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान, शाबाश. चलो 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 चलो. आज नवीन कोण आलंय रे? कुणी काही बोलू नका. फक्त एक जण कोणतरी नवीन आले त्यांनी फक्त सांगा. येस मी नवीन आहे असं लिहा बरं, म्हणजे मला ते नाव दिसून येईल. जेव्हा आपण 7 वाजता घेत होतो त्यावेळी 8 विद्यार्थी होते. 9 वाजता घ्यायला लागलो त्यावेळी 13 झाले. 12, 13 आणि आत्ताचा हा अजून एक 14वा. कोण आलं? एक जण नवीन आलेले कोणीतरी. बरं ठीक आहे. त्यांनी लिहा. मी इकडे तोपर्यंत प्रश्न सुरू करतो. रुद्र. ओके. रुद्र पाटील. येस. ठीक आहे. ओके. रुद्र. येस, येस. वेलकम रुद्र. आणि शेवटी सांग बरं का आवडतंय का ते? हा आपला शेवटचा प्रश्न असेल. आपण एकूण 10 प्रश्न घेत असतो दररोज. 1, 2, 3, 4. 1 मिनिट स्टार्ट. येस. थांबा. इथे जो भाग कट झालेला आहे तो आपण भरून टाकूयात. हा एल आहे बरं का. हा एल. हा एल. हा एच. ते काय होतं, रिमूव्ह बॅकग्राऊंड करत असताना काही ठिकाणी भाग कट होतो. बॅकग्राऊंड सोबत ते मेन जी आपली डायग्राम आहे ती पण कट करून टाकतात. चलो 20. एकाने सोडवलेले 20 सेकंद बाकी आहेत. 3, 4. व्हेरी गुड. अजून 10 जण बाकी आहेत. लवकर लवकर 10 सेकंद बाकी राहतील आता. 5, 6,
सात जणांनी सोडवलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून 7 जण निम्मेच झालेले आहेत. लवकर लवकर. 8, 9. ओ, 5 जणांना वेळेमध्ये सोडवता आलेलं नाही. चलो चलो चलो, ठीक आहे. हरकत नाही, हरकत नाही. बघूयात आपण 5, अरे 6 झालं का परत आकडा हा? 15. अरे वा, अजून एक जण वाढलं कोणीतरी. आत्ता वाढलेला एक आकडा. ठीक आहे. येस. फर्स्ट ऑप्शन, हा ऑप्शन दिलेला आहे एकाने, दुसरा ऑप्शन दिलेला आहे दोघांनी, आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे 6 जणांनी. आणि यातून बरोबर उत्तर आहे टिक 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 टिक, ऑप्शन नंबर 4. कसं काय सर? एकदम सिंपल. जर त्यांनी तुम्हाला असं आता बघा, इथे येऊयात. हे बघा, जर त्यांनी तुम्हाला असं दाखवलेलं आहे की हा ए जसाच्या तसा ठेवला, टी जसाच्या तसा ठेवला, एच जसाच्या तसा ठेवला किंवा एल जसाच्या तसा ठेवला, असं जर त्यांनी दाखवलं असेल, तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या ना तुम्ही, ही जी मधली रेषा आहे ही मिरर असली पाहिजे. सगळेच्या सगळे सेम नाही येत ना, एक काहीतरी वेगळा पाहिजे ना कोणीतरी. आणि हा जर मिरर असेल तर ए जसाच्या तसा दिसतो, कारण ए बरोबर मधून कट करता येतो. इथे जर का हा मिरर असेल, इथे जर का आरसा असेल, तर याचं प्रतिबिंब बरोबर असं दिसेल, कारण टी बरोबर मधून कट करता येतो. हा जो एच आहे, हा इथे समजा हा आरसा असेल, तर हा सुद्धा मधून कट करता येतो, म्हणून बरोबर त्याचा प्रतिबिंब असंच पडलेलं आहे. पण हा जो एल आहे, हा मधून कट करता येत नाही बरोबर. त्यामुळे या इथे जर का आरसा असता, तर याचं प्रतिबिंब आरशाच्या बाजूचा हा पॉइंट इथून असा हा इकडे जर का लेफ्टला गेलाय तर हा राईटला जाऊ द्यायचा, आणि असा हा खालून वर गेलाय तर हा खालून वर जाऊ द्यायचा. अशा पद्धतीचं हे प्रतिबिंब आवश्यक होतं, पण हे मात्र एक्झॅक्ट एल सारखं दिसत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ही आकृती गटात न बसणारी आकृती आहे. ठीक आहे. चलो, तर इथपर्यंत आपण आता आलेलो आहे. चलो, एक आकडा कमी झालेला दिसतोय, पण जो 15वं कोणीतरी जे आलं होतं ते कोण होतं? येस येस येस, आरशाची प्रतिमा. बरोबर, एल ही आरशाची प्रतिमा वेगळी बनते. बरोबर. कोणतरी एक जण रुद्र 14वा विद्यार्थी आजचा, आणि 15वा एक जण कोणीतरी आलेला होता पहा, तो कोण होता? आहे का आता? आपलं येऊन लगेच बाहेर पडलं. अच्छा, नाही असं दिसतंय. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. आजचे जे प्रश्न आहेत आपले 10, ते पूर्ण झालेले आहेत. आणि तुम्हाला वाटेल सर 53 मिनिट झाले, आपण सव्वा तासापर्यंत, तास ते सव्वा तासाच्या दरम्यान आपला वेळ होत असतो. आज 1 तास नाही झाला. पण विषय असा आहे की आपण त्याच्यानंतर नवीन टॉपिक साठीची तयारी सुरू करतो. म्हणजे पहा, याच्यानंतर जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपला आतापर्यंत शब्दसंग्रह पूर्ण झाला. शब्दसंग्रह पूर्ण झाले, आपले आकृत्या पूर्ण झाल्या, आणि आता आपण वळणार आहे ते म्हणजे संख्यांकडे. या संख्या इथे आहेत खाली, आणि त्यांच्याविषयीचं एक्सप्लेनेशन थोडंसं आधी द्यायचं आहे, आणि नंतर आपण प्रश्नांकडे वळणार आहे. ठीक आहे. येस. तर तो जो टॉपिक आहे तो आपण पाहूयात. समजा शनिवार आहे उद्या. शनिवारी थोडीशी बाकीची एक्स्ट्राची काही कामं असतात माझी, त्यामुळे शक्यतो लेक्चर होणार असेल तर मी मेसेज करेल तसा. टाइम वेगळा असेल, मात्र दुपारचा टाइम असेल जर होणार असेल तर. नाहीतर मग रविवारी मात्र आपण घेऊयात लेक्चर, कन्फर्म 100%. ठीक आहे.
चलो, काही बोलायचं असेल, विचारायचं असेल, सांगायचं असेल, सो आय एम हिअर. येस. पोल खूप लवकर येतो. येऊ दे. आता काय बोलणार आपण त्या पोलला? सेकंद कमी पडतायत. व्हेरी गुड. पडले पाहिजे. अच्छा, पोल लवकर आल्यामुळे पडतोय. ठीक आहे, हरकत नाही. आपल्या कमी वेळेतच करायचंय ना. प्रश्न वाचून, ऑप्शन वाचून, समजून घेऊन, उत्तर देऊन, तो जो गोल करायचा वेळ आहे ना आपला, तो आपण इथे घालवतोय असं लक्षात घेऊयात आपण. त्याचे सेकंद वाया जातात असं म्हणूयात आपण. शेवटी आता टेक्निकल गोष्ट आहे ती. त्याला पावसाचं वातावरण पण आहे. कुठे पोल लवकर फास्ट पडत असेल, कुठे पाऊस नसेल तिथे पाऊस पडेल, तिथे उशिरा जाईल. असं नाही होत कधी. हां, म्हणजे मजा केली मी. ठीक आहे, ठीक आहे. चलो, काही बोलायचंय, सांगायचंय? ओके, ओके, ओके. ठीक आहे. चलो, थांबूयात मग. बाय, बाय. येस. तुमचे लेक्चर खूप आवडते. थँक यू. थँक यू वेदांत. येस. कोणाकोणाला आवडतं माझं लेक्चर? कोणाकोणाला आवडतं? चलो, बाय, 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 बाय. ठीक आहे, ठीक आहे. येस, काही अडचण नाहीये, शंका नाहीये, हे लक्षात येत आहे. बॅटरी पण संपत आली आहे. चलो, गुड बाय. येस. ओके, 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 ओके. शहाणे मला वाटतं हा अर्णव शहाणे. बाय सर, आय ऑल्सो लाईक ऑब्विसली. चलो, बाय 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 स्टुडंट्स.